Hello, hello. This is the My Artifact episode number 1606. आजची तारीख आहे 9 जुलै 2019. आता वाजले रात्रीचे 10:05. आज आपण नाही का थोडस स्वतःवर शक करू म्हणजे की स्वतःला प्रश्न विचारू या आणि त्याचा आन्सर मला स्वतःला द्यावा लागेल. स्वतःला नाही, एक प्रकारे हे म्हणजे असं आहे की थोडस वेगळंच आहे. ओके, का माझ्यासाठी गोष्टी काफी इझी झाल्या होत्या? माझ्यासाठी गोष्टी काफी इझी आहे. इझी तर नाही आहे या, मला नाही वाटत यार. बट तू असं का म्हणून राहिला? ओके, रिसेंटली काय झालं, त्याला 6 दिवसाचं एक प्रकारे त्याला इथे नागपूरला आला, त्याला जॉब लागली इथे कंपनीमध्ये, FSC कंपनीमध्ये. 30,000 रुपये त्याची सॅलरी आहे. दॅट इज रिअली गुड थिंग. त्याला 7 दिवसाचं अकोमोडेशन दिलं कंपनीनी गेस्ट हाऊस मध्ये. ओके, त्याच्यानंतर यू हॅव टू लिव्ह विथ यू अलोन, म्हणजे मग तू स्वतःच होता पा या. तर मग त्याचा विचार होता की त्याला फ्लॅट करायचा होता. सो बेसिकली त्यांनी मला कॉल केला आणि मी त्याला हो म्हणलं. आता मी हो का म्हणलं या, कारण इट जस्ट लाईक मला फक्त त्याची साथ द्यायची होती आणि मी नाही म्हणू शकत यार. जर मी त्याच वेळेस नाही म्हणलं असतं ना, तर आज एवढी कंडिशन पण नाही आली असती. मी त्याच वेळेस त्याला नाही म्हणलं असतं की बाबू माझं नाही जमत रे, मी इथे सेटल झालो आहे, एव्हरीथिंग इज राईट नाव इज फाईन आणि इथून माझ्या गोष्टी साऱ्या कन्व्हिनियंट आहे. बट कसं मी त्याच्या खुशीसाठी मी स्वतः हो म्हणून दिलं या. मग गोष्ट समोर गेली आणि परवाच्या दिवशी, कालच्या दिवशी मी त्यासोबत फिरलो फ्लॅट सोबत बघण्यासाठी. मी असा फारसा विचार केला नव्हता या, जस्ट लाईक मला फक्त त्याच्या खुशीमध्ये काहीतरी इन्व्हॉल्वमेंट व्हायचं होतं, दॅट्स इट या. मी इथून असं विचार पण नाही केला होता की सोडून देईन बा या. मग त्यासोबत गेलो, फ्लॅट बघितले, फ्लॅट वॉज गुड या, इट वॉज लाईक रिअली ग्रेट फ्लॅट वगैरे समथिंग इट इज सो मच नाईस या. आणि मग पैसे बघितले या, ते फ्लॅट तर वगैरे चांगले होतेच या, आय नो. बट पैसे ते घेऊन राहिले होते बहुत जास्त या, बहुत जास्त. म्हणजे इट वॉज लाईक 8,000 9,000 वगैरे. आणि राहणारे म्हणजे मग कसं स्प्लिट झालं आमच्या दोघांमध्ये. जर 8,000 रुपये घेत आहे तर 4,000 रुपये द्यावे लागेल वरून डिपॉझिट आणि ब्रोकरेज तो अलग. मग तसं फ्लॅट बघितले, पैशाचं वगैरे थोडस बघितलं आणि मग त्याच्यानंतर मग मी घरी आलो आणि त्याच्यानंतर मी विचार केला की मला पैसा लागेल किती. रिअलाइज झालं की दॅट इज रिअली हेवी फॉर मी. म्हणजे जास्तीचे पैसे देऊन अजून जास्त पैसे खर्च करणं आहे. कारण जर मी तिकडे मनीष नगर मध्ये राहतोय म्हणलं आणि रेंट जर देतो म्हणलं तर रेंट आहे 4,000 रुपये. ओके, म्हणजे स्प्लिट केलं ना, 8 तर 4,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर ब्रोकरेज, त्याच्यानंतर 3 महिन्याचं डिपॉझिट, 8 200 8 24 आणि त्याच्यानंतर 832 आणि त्याच्यानंतर 8 म्हणजे 40,000 रुपये डिवाइड बाय 2 म्हणजे 20,000 रुपये. म्हणजे मला 20,000 रुपये द्यावे लागले असते, त्याला 20,000 रुपये द्यावे लागले असते, जे की पॉसिबलच नाही. लिटरली खरंच पॉसिबल होत नाही एवढं म्हणजे. आणि
20,000 रुपये देऊन मग तिथे राहणं पण बरोबर झालं पाहिजे. मग तिथे प्रत्येक गोष्टी, मग इथून जेवण, पाणी, खाणं, मग ऑफिस मधून येणं जाणं याचा खर्च वगैरे काउंट केला तर इट वॉज लाईक माझ्यासाठी प्रति महिना जात होता तो करीब 8,000 रुपये. या, पूर्ण खाणं पिणं पेट्रोल वगैरे सगळं काउंट केलं ना 8,000 रुपये जाऊन राहिला होता. या, जे की इथल्यापेक्षा 2,000 रुपये जास्त. आता हे 8,000 रुपये म्हणजे एक प्रकारे ऍव्हरेज बेस आहे. ऍव्हरेज बेस म्हणजे की हा, बट स्टार्टिंगला तर पैसे जास्तीत द्यावे लागेल. स्टार्टिंगला 20,000 रुपये तर द्यावेच लागणार. तो असाला विचार केला की हे बरं नाही आहे. दॅट इज रिली रॉंग थिंग. जर आपण असं काही करतो तर कारण आपलं तेवढं पेमेंट नाही ना. या. आणि राईट नाव कसं आहे की माझी मेंटॅलिटी हे झाली आहे की आपण जेवढे जास्त पैसे सेव्ह करू तेवढे जास्त माझ्यासाठी बेटर राहील. सो मी आता SIP काढली, हे काढली. आता कसं आहे की आज सकाळी मला रिअलाइज झालं की नाही यार, म्हणजे मी याच्या खुशीसाठी मी माझं बजेटचं पूर्ण हे होऊन जाईल. त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण त्याचं 30,000 रुपये पेमेंट. 30,000 रुपये पेमेंट मध्ये त्याचे 4,000 रुपये जरी रेंटवर गेलं ना, 4,000 रुपये किंवा 8,000 रुपये जरी त्याचा महिना गेला आणि त्याला कसं फारसं काही वाटत नाही, त्याच्यानंतर त्याला काहीतरी त्याला 22,000 रुपये उरेल त्याच्यानंतर. तर एवढं खर्च करून आणि माझं किती, मला खर्च करून त्याच्यानंतर माझं उरते किती, माझं उरेल 6,000 रुपये. 6,000 रुपये आणि 22,000 रुपये, विचार कर किती डिफरन्स आहे. तो त्या 22,000 रुपयामध्ये मस्त मौज मजा, दारू सिगरेट सगळं सगळं करू शकते. माझं तर काहीच नाही. इट वॉज लाईक सो जर मी वर्धेवरून येणं जाणं वगैरे केलं आणि मित्रांमध्ये थोडे बहुत पैसे वगैरे उडवले तर मग माझ्यासाठी काही राहतच नाही. सेव्हिंग गेली भोकात, माझे प्लॅन्स गेले भोकात, माझे हे गेले सगळं, म्हणजे तिथून निघता नाही आलं असतं. आणि कसं आहे की ते मला मग आज रिअलाइज झालं, तर मग मी आज त्याला फोन करून सांगणं तेवढं कसं सांगू बा वगैरे. मग मी कसं वेळ न पाहता माझ्या मनात जे होतं ना ते मी सरळ व्हॉट्सअपवर त्याला सांगून दिलं की बाबू असं असं आहे, तसं तसं आहे. काल मी विचार केला आणि एक प्रकारे बॅकआउट मारून दिला मी. हात वर केले की नाही जमत बा, लिटरली नाही जमत. समज जर मी असं या सगळ्या गोष्टी विचार करतो म्हणलं तर नाहीच जमत माझं. सो मग त्याला मेसेज केला आणि मग तो थोडसा हे झाला म्हणा, कारण त्याला आता थोडस प्रॉब्लेम आली आहे आता, कारण मी गेलो सोडून, आता तो राहिला एकटा. आता त्याला ते गेस्ट हाऊस सोडणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे आहे, या सोडावं तर लागेलच. आता तो राईट नाव रिलेटिव्ह कडे जात होता. बट इन्स्टेड ऑफ दॅट एखादी रूम शोध म्हणा आणि राहून घे म्हणा. राहू शकते ना असं, एवढं काही हे तर नाही. त्याला कसं एक प्रकारे चांगलं राहायचं आहे वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. मला कळून नाही आलं आता चांगलं म्हणजे कसं चांगलं. एकदम लक्झरियस राहायचं आहे की कसं राहायचं आहे. सो तो त्याच्याच हिशोबाने तो त्याचे रूम वगैरे पाहून राहिलाय. मला रूम पाहणं काही एवढं फारसं एकदम हे नाही पडलं रे. म्हणजे धरमपेठ मध्ये पण रूम पाहणं किंवा इथे चिचभवन मध्ये पण रूम पाहणं, चिचभवन मध्ये रूम पाहणे काइंड ऑफ लाईक अ रिली टफ. पण मला माझ्यासाठी काफी इझी झालं यार या सगळ्या गोष्टी. म्हणजे कसं की मी चिचभवन अगोदर बघितलं पण नव्हतं, जस्ट त्या वर्धा रोड वरून असं जस्ट थोडं बहुत बघितलं होतं एवढंच, आतमध्ये कधी आलोच नाही. त्या दिवशी मी कसं की माझी ऑफिस चेंज शिफ्ट झालं आणि कसं माझी गाडी येणार होती आणि मला ट्रॅव्हलिंग साठी बरोबर होत नव्हतं कारण माझ्यापाशी गाडी होती नाही. आणि धरमपेठ वरून ट्रॅव्हल करणं म्हणजे नॉट रिअली गुड. तर मग मी चिचभवन ठरवलं होतं. चिचभवन मध्ये रूम पाहायची कोणी ओळखीचं नाही काही नाही, मग कशाप्रमाणे कसं करायचं. तर मग कसं की मी
म्हणलं की आपण स्वतःच जाऊ आणि पाहून घेऊ म्हणलं. तर मी काय की मी कसं एकदम रविवारी आलो. हा, रविवारी सकाळी उठलो, त्याच्यानंतर मग मी इथे आलो चिचबोन मध्ये आणि विचारपूस केली. हा, पहिल्या रो पासून पूर्ण पूर्ण विचारत आलो, इथून तिथून घुमलो, तिथून इथून घुमलो, प्रत्येक गली 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 घुमलो. गली गली घुमल्यानंतर मग मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर ते मग 2-3 दिसले मला, बट ते घर होते आणि 4-5 रूम आणि त्यांनी 5,000 रुपये रेंट सांगितलं जो की माझ्या लायबल मध्ये नव्हता. ओके. त्याच्यानंतर मी हळूहळू इकडे आलो, तिथे मला असं एका जणाने सांगितलं, त्या दुकानदाराने सांगितलं का इथे आहे बा. मग याच्याकडे गेलो, हा माझा घरमालक भोयर, ह्यासोबत बोललो. 2,500 रुपये म्हणे. त्यांनी रूम दाखवली, रूम ठीकठाक वाटली, काही सामान नव्हतं, काही नव्हतं, वरचं टिनाचं होतं, दॅट्स इट. 2,500 रुपये म्हणे. हा, मी फिक्स केलं, त्याला पैसे देऊन दिले आणि बस संध्याकाळी घरी आलो, एक पंखा घेऊन आलो, बस दॅट्स इट. त्यांनी घरमालकाने लाईट लावून दिला, बाकी पाहिजेनच का आपल्याला? पंखा आहे, लाईट आहे, बाकी सगळ्या गोष्टी हेच आहे. बस 2 दिवस मी याच्यावर झोपलो, मी चादरीवर. चादरीवर काहीच नाही खाली, ओनली चादर, या खालचं फ्लोर. मग 2 दिवसानंतर मग मी चटई घेतली, बस. धरमपेठ मध्ये पण माझ्यासाठी थोडं रूम पाहणं जस्ट इझी, हो असं इझी आहे असंच म्हणता येईल ना, या म्हणजे असंच झालं शायद. अरे सांगू पण का आलं, कारण धरमपेठ मधून पण कसं की माझा जेव्हा इंटरव्ह्यू झाला म्हणजे ज्या दिवशी माझी टेस्ट झाली होती त्या दिवशी कसं की मी एक प्रकारे तिथून निघालो आणि तिथून मला टूलेटचा एक बोर्ड दिसला जो ऑफिसच्या बिलकुल मागे आहे. त्याचा मी एक फोटो काढला, बट कॉल वगैरे केला नाही. या जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे कन्फर्मेशन वगैरे काही भेटन तेव्हा मग मी काही करीन म्हणलं. या मग माझा इंटरव्ह्यू झाला, माझा कन्फर्म झालं मग मी काय केलं की मग मी त्या नंबरवर कॉल लावला, घरमालकासोबत बोललो. घरमालकाने रूम दाखवली, आवडली, बट मी कन्फर्म नाही केली त्याला की मी राहायला येऊनच राहिलोय बा. त्याला म्हणलं की 1-2 दिवसात येईन म्हणलं. म्हणे ओके ठीक आहे. त्याच्यानंतर मग मला कंपनीचा कॉल आला, जॉईनिंगला येऊन जा म्हणे. आणि मग कसं की मग मला त्याच दिवशी त्याला भाडं पण द्यायचं होतं आणि सेटल पण व्हायचं होतं. सोमवारी व्हायचं होतं, तर मला मी रविवारीच तयारी वगैरे करून मग मी नागपूरला आलो. आल्यानंतर मग मी घरमालकाला पैसे दिल्यानंतर मग मी सामान वगैरे ठेवून रूम मध्ये शिफ्ट झालो. बस स्टार्टिंगला थोड्या बहुत गोष्टी वगैरे नव्हत्या मॅनेजेबल, बट त्याच्यानंतर झालं ना हळूहळू. माझ्यासाठी एवढं इझी झालं, बट त्यासाठी एवढं का इझी नाही झालं, क्वेश्चन हा आहे. माझ्यासाठी गोष्टी काफी इझी होते का? तुला जॉब कशी काय भेटली? जॉब इझिली तर नाही भेटली यार, एवढं तुम्ही सांगू शकतो. 8 महिने क्लासेस केले, क्लासेस झाल्यानंतर या सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझे क्लासेस झाले, सगळे हे झाले होते, सॉफ्टवेअर वगैरे शिकून झाले, कुणीच येत नव्हतं क्लासेसला, तरी मी जात होतो. वाय? कारण मला जॉबचा इम्प्रेशन होता. हा, रोज अमोल सरना दिसीन, त्यांना मी सांगेन, तर ऍटलिस्ट त्यांच्या डोक्यात तर येईन बा की हा पोराला जॉबची गरज आहे, त्यामुळे तो येऊन राहिलाय. त्यामुळे मी येत होतो. जरी कसं आहे की 20 रुपये राहे, 20 रुपये टाकून खिशामध्ये, तरी मी येत होतो इथे नागपूरमध्ये, कारण आपली MST पास होती. आणि त्याच्यानंतर मग नागपूरमध्ये आल्यानंतर मग इथून कसं लोकल बसमध्ये बसलं, जे की इथून 11-12 रुपये घेते बस. तर मी माझे क्लासेस झाल्यानंतर मी क्लासेसला गेलो होतो प्रॅक्टिससाठी वगैरे. या 2 महिने असेच काढले आणि त्याच्यानंतर मला त्या PMI मध्ये चान्स भेटला. आणि असं नाही, PMI मध्ये माझी पहिली टेस्ट फेल झाली होती. पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा फेल झाली होती. सेकंड टेस्ट दिली, ते पास केली. असं आहे ते. तर माझ्यासाठी गोष्टी नव्हत्या तेवढे इझी वगैरे. जॉब भेटणं नव्हतं एवढे easy. हा ठीक आहे, रूम भेटणं असं म्हणू शकते. तुझ्यामध्ये अशा काही
अल्लाचा वगैरे असं काही हात आहे का, म्हणजे उपरवाली की कोई एक प्रकारे असते ना का, हा एक स्पेशल वन आहे, याला असं काही ना काहीतरी वगैरे समथिंग, म्हणजे असं म्हणते ना, किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्ही उसे मिलाने की कोशिश करती है, काइंड ऑफ लाइक दॅट. तर ते कायनात वगैरे मिलाने की कोशिश, तर ते मिलाने की कोशिश माझ्यासोबत होते वगैरे का असं काही? वेल, दॅट इज नॉट, या टेक्निकली दॅट इज नॉट. मग हे आर्टिफॅक्ट नाही तुझ्यामध्ये फिलिंग्स वगैरे हे कशा काय जनरेट होते? ऑफकोर्स, कारण मी त्या हा सांग ना, या तू इमॅजिन करते म्हणून. पण तू काय इमॅजिन करते? तुला ती इमॅजिन करायची काही अशी हे होतच नाही. तुझ्यामध्ये आतमध्ये असं काही ना काहीतरी होतं ना, ज्यामुळे तुला एक प्रकारे स्पेशल फील वाटते की तू काही ना काहीतरी डिफरंट आहे. राईट? तुला तेच फिलिंग पाहिजे. ते फिलिंग तुझ्यामध्ये जनरेट झाली कशी? हाऊ धिस थिंग्स हॅपन? येस. आय डोंट नो, या आय डोंट नो. आन्सर राईट ना, मला थोडं हागायला लागली, आय नीड टू गो टू हागाला.